देवदर्शनाला जाताय, दोघांनी जोड्याने दर्शन घ्या, नाही तर तू वेगळं घेशील आणि ती वेगळं घेईल. हा, आणि ऐक, बायकोला देवळात उचलून घेऊन जायची रीत आहे आपल्यात, तेवढा मात्र करा. आई प्लीज, हा, तू देवळात जा बोलतेस म्हणून मी जातोय, ते पुरेसं आहे. आता नवीन गोष्टी सांगू नकोस मला. अरे हे जा. ऐक, सांभाळून जा. हा, तुझ्या बरोबर तुझी बायको आहे लक्षात ठेव. गाडी वेगाने चालवू नकोस, समजलं? घाई गडबड करू नकोस. आता तू सगळं मला सांगणार आहेस की तिला पण काहीतरी सांगणार आहेस? गाडीचं स्टेअरिंग कोणाच्या हातात आहे? तुझ्या ना. तिच्या घरच्यांनी आता तिला तुझ्या ताब्यात दिलेली आहे आणि देवदर्शना तिला कोण घेऊन जात आहे? तू. त्यामुळे मी तुलाच सगळं सांगणार, समजलं? ठीक आहे ठीक आहे, सावकाश जाईन, गाडी जास्त जोरात पळवणार नाही, तिला नीट घेऊन जाईन. अजून काही? घाई गडबड करू नका, आरामात. अरे गच्चा, तू का चाललाय सोबत? अरे ते दोघं जातील ना. मंगल, नवीन नवरा नवरी हाय, एकलं कसं दाडायचं त्यासनी? संग कोणी नको म्हणून गच्चला पाठवते. काळ्या आईनं हिरवा शालू अंगाव घेतलं ना, कसलं भारी वाटतंय ना. हिला कुठं कोण इथं शाल पांघरून बसलेलं दिसलं? काय खरं नाही. काय झालं? हो, बघा ना कसलं भारी वाटतंय, किती गोड. या वर्षाची सुरुवात चांगली झाली, चांगलं पीक पाणी लागलंय ना. तुम्हाला माहितीये, मी आणि माझे बाबा कोणत्या गावाला निघालो ना, असं बस मधून जाताना ना रानातली माणसं काम करताना दिसायची. मी त्या बस मधून ना अशी खिडकीच्या बाहेर तोंड करून टुकुर 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 बघत बसायचं. बाबा द्यायचे एक दणका, पण भारी वाटायचं. अशी रानातली माणसं काम करताना दिसायची. कुठं भात लावणी चालायची, तर कुठं कोळपणी, तर कुठं खुरपणी, तर कुठं फवारणी. लय भारी वाटायचं. आणि संध्याकाळची वेळ सांगू, लय भारी. लहान लहान पोरं ना अशी दमून भागून घरी निघालेली असायची. लय भारी वाटायचं बघून. कसलं भारी. त्यांना आधी ना हर्षवर्धन भैया काय करतात ते बघा. अगं लक्ष्मी, काय करतेस? तो सीट बेल्ट सेफ्टी साठी असतो, काढू नकोस. काय चाललंय तुझं हे? बरेच ना. अगं काय? येते येते. वेळ लागला का तुला? थांबा. काय थांबा? लक्ष्मी, आधी काच बंद कर. काका बरेच ना. येते येते. हे काय चाललंय? काच वर कर आता. राहू दे की, काच बंद केल्या हवा कशी आहे ना. अगं पण गाडीत एसी आहे आपल्या. गावाकडची मोकळी हवा लागू दे की. मला नाही आवडत गावाकडची हवा. काच बंद कर. अरे आता गावाकडच्या बाहेरच्या हवेत जायचंय की असंच बसून राहायचं? अहो काय तुमची गाडी लगेच मान टाकली. आमची बैलगाडी नाही बाबा अशी. बैलगाडी? ते बैल जेव्हा रस्त्यावरून जातात ना, किती घाण करतात माहितीये का? अच्छा, आणि तुमची गाडी गावभर धूर सोडत प्रदूषण करत फिरते, त्याचं काय? ऐक ना, जर तुमच्या बैलगाडीने मुंबईला गेलं ना तर वर्षापेक्षा जास्त लागेल. आणि तुमच्या गाडीतून मुंबईला जायला निघालो ना तर माणूस कधी वर जाईल कळणार पण नाही. अच्छा, एक मिनिट थांबा जरा. तुम्ही दोघं ना इकडे या, इथे येऊन भांडा. म्हणजे कसं, गाडीला हात लावल्याशिवाय ती बरी होत नाही ना, म्हणून म्हंटल. बरोबर आहे तुमचं गच्च भाऊजी.
तुम्हीच बघा गाडीचं काय. तुम्ही या. अरे 2 चहा द्या 2 कशाला? आपल्या दोघांना. अगं नकोय मला तो. आता यात काय अनहायजेनिक. ठीक आहे नको तर नको. ई, हा असा आवाज करून कोण पितं? मी. मला मुळात असे आवाज करून चहा पिणारच नाही आवडत. आणि ती काय जागा आहे का चहा पिण्याची? अहो कधीतरी खाओ बाहेरचं. म्हणजे कसं शरीरातली रोग प्रतिकारक शक्ती वाढते. तिला कितीही सांगितलं तरीही शांत बसणार नाही. ती तिचं टुनटुणं वाजवणारच. आता पिणार आहात की? मी तुला सांगितलं ना मला गृहीत धरू नको. मी एकदा सांगितलं ना मला नकोय तर नकोय. मी तुला सांगितलेलं माझ्यासाठी चहा ऑर्डर करायला नाही ना, मग कशाला ऑर्डर केला? मला काही हवं असतं ना तर मी सांगतो, आणि जर मी नाही सांगितलं तर मला नकोय. आणि प्लीज आता जरा शांत बस. गाडीत बसल्यापासून तू बडबडत करत चालली आहेस. थोडा टाइम गप्पा नाही बसू शकत? मला किती इरिटेट करणार आहेस? लक्ष्मी जरा थोडा वेळ शांत बस. मला मोकळा श्वास घेऊ दे आणि मला गृहीत धरणं सोड प्लीज. दादा हे घ्या. चल. छान होता. हर्षवर्धन तुमच्या संघ असं तेव्हा आता कारखान्याच्या कामाला लागायला काही बी हरकत नाही. लावा आता ताकद. पण तो बळी त्याची चिंता नका करू तू. तो आता आपल्याला विरोध करू शकणार नाही आणि त्याची ती पोरगी बी नाही. आता फक्त तारक्का म्हणेल तसंच होईल. आता समजा गाव आमच्या पायाशी लोटांगण घालील. हर्षवर्धन भैया, माझा मित्र इथंच राहतो. मी त्याकडे जाऊन येतो. तोपर्यंत तुम्ही देवदर्शन करून घ्या. हा नीट बघून चालता येत नाही का? सॉरी. अगं आता दर्शन घ्यायची गरज आहे का? अहो मग देवाच्या दारात येऊन परत कसं जायचं? आता आलोय तर दर्शन घेऊन जाऊ. तू ऐकणार नाही असत. हे बघ आपण परत जाऊया. नाही नाही अजिबात नाही. काळाचा सजनी सजनी ग मनात माझ्या रुजली र धिरधिरल्या पाणी हसणार वाटतात गाणं गुण 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 र जीवाचे रान करते भलाई पायी बापाचं सप्पान डोईवर घेई. देवी आई माझ्या नवऱ्याला उदंड आयुष्य लावू दे. जेलमध्ये टाकायला का देवी आई? त्यापेक्षा हिला बुद्धी दे, हे समजण्यासाठी की मी हिचा नवरा नाही. देवी आई माझा नवरा कितीही हट्टी असला ना तरी त्याला माझं प्रेम कळू दे. त्यापेक्षा ही माझी बायको नाही हे समजण्याची बुद्धी दे. देवी आई माझ्या घरच्यांना सुखी ठेव.
देवी आई, कुठल्या घरच्यांना प्लीज हे कळू दे. लग्नानंतर सासरच मुलीचं घर असतं हे ज्यांना कळत नाही त्यांना कळू दे देवी. मुलींना 2-2 घर असतात म्हणून विचारलं ग देवी आई. ज्यांना काही कळत नाही त्यांचं मनावर घेऊ नको ग देवी आई. देवी आई, सगळ्या बायकांना असं का वाटतं की त्यांच्या नवऱ्याला कळत नाही? कारण त्यांना खरंच काही कळत नाही. हो ना देवी आई? मला काही कळत नाही तर सोबत कशाला राहायचं देवी आई? काही कळत नाही म्हणूनच राहायचं असतं. हो ना देवी आई? 2 लोकांचे विचार जुळत नसतील तर राहून काय पॉइंट आहे देवी आई? विचार जुळत नसले तरी एकदा वाट जुळली की सगळं जुळून घ्यावं लागते. हेच संसारिक जगणं आहे. देवी आई, तुला तर माहिती आहे ना मला काय पाहिजे ते. मला यांना पुन्हा गावात आणायचं, पुन्हा एकदा या मातीच्या नाळेशी जोडायचं, यांना मातीतला माणूस बनवायचं. मला ताकद दे देवी आई. माझा संसार तुझ्याच आशीर्वादाने सुखाचा होऊ दे. माझ्या पाठीशी उभी राहा. म्हणजे तू माझ्या पाठीशी उभी आहेस तर अशीच कृपा राहू दे. एक बोलू का? नको बोलू दे की. नको. असं दे, तुम्ही किती नको नको केलं तरी मी बोलणारच. आमचं शेत, आमचं शेत, ते बघा आमचं शेत. ते जे झाड दिसतंय ना, इथून त्या झाडापासून पार तिथपर्यंत ती रामकाठी बाबा दिसते का, तिथपर्यंत सगळं शेत आमचंय. बोलवावरी जावर म्हणून आमच्याकडे पाव राहिलं का? ओ ओ, गाडी थांबवा ना. का? अहो थांबव की गाडी. ओ भैया नका हो थांबू, चला जमा. ओ का बसा, गाडी थांबवा ना. काय करते? वेडीस का? पडशील ना बाहेर. बंद कर, बंद कर तो दार. थांबवतो तू. पडली असती ना बाहेर. अगं लक्ष्मी आहे. काय माणूस आहे? हर्षवर्धन भैया माणूस नाही, बाई माणूस असं मला. नाही ही अशी 150 आहे ना, म्हणून भूषण शेठ भर मांडवात लग्नाला नको म्हणाले होते. नाही तर तुम्हाला तर तेव्हा सहानुभूतीचा मोठा पोळका आला होता. आम तिथंच. माझ्या रानात अजिबात पाय ठेवायचा नाही तू. माझ्या रानात पाय ठेवायचा हक्क तू तवाच गमावलास जेव्हा तू तुझ्या हातावर लग्नाची मेहंदी काढायला घेतलीस. या रानावर, या मातीवर तुझा काय बी हक्क नाही. चल जा इथून. हो पण बाबा, तू तुझ्या मनानं समज केलंस ना. आता तू तुझा संसार बघ, मी माझी जमीन बघतो. मला काय गरज नाही कोणाची. हा बळी एकटा खंबीर आहे त्याचं रान सांभाळायला. चल जा इथून. झालं, फिटली हाऊस. आता जाऊया घरी. बाबा
तू आत्ता जर त्यांच्याकडे गेलीस तर त्यांना अजून त्रास होईल. चल. थांब तिथंच. माझ्या रानात अजिबात पाय ठेवायचा नाही तू. या रानावर, या मातीवर तुझा काय बी हक्क नाही. चल जा इथून. हा बळी एकटा खंबीर आहे त्याचं रान सांभाळायला. अशा कशा शिंक यायला लागले? तुला काय करायचंय? तू तुझं काम कर ना. अहो मी माझंच काम करते. तू गाडीची खिडकी उघडी ठेवलीस ना म्हणून मला हा सगळा प्रॉब्लेम होतो. तुला सांगत होतो तरी तू ऐकलंच नाहीस. तू तर कोणाचं ऐकणारच नाहीये ना. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी तुमच्यासाठी चांगला रामबाण काढा बनवून आणते. तुमची सर्दी अशी गायब होईल. ए नको, मला तुझा काढा वाडा काही नको. तुझा काढा तुझ्याकडेच राहू दे. मी माझी गोळी घेतो. काय सारख्या सारख्या गोळ्या खाता? अजिबात त्या गोळ्या घ्यायच्या नाही. मी चांगला काढा बनवून देते, तो घ्या. मग बघा कशी जादू होती ती. ए मला तुझं जादू नको, मला तुझा काढा नको, मला तुझं काही नको, कळलं? बघितलं? आणि काय नको नको करता? मी सांगते ना त्या गोळ्यांपेक्षा तो काढा चांगला आहे म्हणून. अगं पण का तुला द्यायचा तो काढा? कारण त्याच्याने फरक पडतो म्हणून. मला नको आहे तो काढा. एवढा त्रास होतो तरी हट्ट काही जात नाही बाबा तुमचा. पण काढा तर प्यावाच लागेल. मी बघते ना तुम्ही कसा काढा पित नाहीत ते. ए लक्ष्मी, ही काय जबरदस्ती आहे? मी नाही पिणार तो काढा. मी पण बघतोच कसा पाजते मला तो काढा. एवढा कसला विचार करताय? आबाळ मांदळ भरून आलंय पण अजून माझे काही बांध घालून झालेले नाहीत. अहो होतील की मग, त्याचा काय एवढा विचार करायचा? अगं आबाळाचा या दिवसात कसला आलाय भरवसा. कधी केवढा पाऊस होईल याचं काय सांगता येते का? जरा जोर धरला ना पावसानं समद्या रानामध्ये पाणीच पाणी होऊन जाईल. होईल सगळं नीट, तुम्ही नका काळजी करू. लक्ष्मी असती तर आता पत्र सगळे बांध घालून झाले असते. सुनबाई, महेंद्र कुठं गेला होता? अहो काय सांगू मामनजी, मला तर यांचं काही खरंच वाटत नाहीये आता. म्हणजे? अहो हे हल्ली दुकानावर बी जात नाहीयेत. कसला विचार करीत असतात काय माहिती. आणि हे असं दुकान सारखं बंद आहे म्हटल्यावर लॉसच आहे म्हणा की. यांचं हे असंच चालू राहिलं तर एक दिवस हे दुकान बी बंद होईल. मग काय करायचंय हो आम्ही? काय ग, काय करतेस हे? अहो जरा काढा बनवत होते. काढा? कोणासाठी? अहो प्रवासाने यांना सर्दी झाली, नुसतेच शिंकताय. पावसात भिजला? नाही. हो म्हणजे थोडंसंच. 4 पावसाचे थेंब पडले ना तरी त्याला सर्दी होते. गाडी असताना बी हर्षवर्धन पावसात भिजलाच कसा? नाही ते रस्त्यात आमची गाडी खराब झाली होती ना म्हणून चहा प्यायला टपरीवर थांबलो होतो. टपरी? माझी तू त्याला टपरीवर चहा पाजलास? नाही नाही, त्यांनी नाही घेतला चहा. मग तुझ्या पोटात काय चहाची आग पडली होती व्हय? म्हणून त्याला पावसात भिजत घेऊन गेलीस? नाही ते म्हटलं गाडी नीट होऊस तोवर थांब.
तवर गाडीत बसली असती तर काय रोग आला असता व्हय? ते नाही भिजलेत पण. भिजला नाही मग माझ्या नातवाला सर्दी कशी झाली? तू बी लाज सोडून त्याला पावसात घेऊन गेलीस ना. उद्या सकाळ पतूर त्याची सर्दी बरी झाली नाही ना तर मग तू आहेस आणि मी आहे.